देह वाणी पुण्यवंत जो वदयाच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा अभंग संताची मालिका या प्रकरणातला संतपर आणि महाराज या अभंगातून भगवंताच्या नामाचं उच्चार करणारे जे महात्मे आहेत त्या महात्म्याचं वर्णन करतायत. विठाला विठाला आजचा कार्यक्रम हा नैमित्तिक कार्यक्रम, ही पुण्यतिथी असं सांगितलं की आजच्या कार्यक्रमाचे यजमान आहेत की श्री शिवाजी रघुनाथ घाडगे, बाबूराव रघुनाथ घाडगे, भागवत रामनाथ घाडगे, सुशील संतराम घाडगे आणि समस्त घाडगे परिवार यांच्या वडिलांचं 5वं पुण्यस्मरण. हे 5वं पुण्यस्मरण, मला वाटलं पुण्यस्मरण म्हणजे वर्ष श्राद्धासारखा असा कार्यक्रम काही असेल, पण इथं आल्यावर कळालं की ते चांगलीच वारकरी होती म्हणून अभंग मी बदलला मी थोडा. त्यांच्या योगाच अभंग सुद्धा त्यांच्या जोगा घेतला पाहिजे, नाही तर वास्तविक पाहता मी दुसऱ्या अभंगावर कीर्तन करायचं ठरवून आलतो. म्हणजे आता चालू वाटा की चिंतित आहे माणूस कोणता अभंग घ्यावा, पण आता इथं आल्यावर कळालं की ते खरीच हाडाची वारकरी होती म्हणल्यावर कशाला. नाहीतर एकदा तर मी पर्वताप्रमाणे पातक करणे असं बी अभंग घेतला. माणसं करून घ्यावं लागतं. आता महात्मेच म्हणल्यावर संतांचं वर्णन करणं इथं आवश्यक आहे. विठाला विठाला महाराज या अभंगातून आपल्याला संतांचं वर्णन करतात की जे महात्मे भगवान नामाचा उच्चार करतात, अखंड नामाचा उच्चार करतात, म्हणजे अखंड भक्ती करतात, अखंड चिंतन करतात, स्वरूप कीर्तन, लीला कीर्तन, अशा प्रकारचं तुमचं गुण कीर्तन, हे असं सतत चिंतन चालू असतं त्यांचं. आयुष्यभर काय असतं, त्याचा नाद लागलेला असतो, छंद लागलेला असतो. आणि असे महात्मे रिकामी राहत नाही. ते रिकामी म्हणजे असे रिकामी राहतात पण चिंतनातून रिकामी राहत नाही. सारखं सतत सतत सततम कीर्तयंतो माणूस, सतत त्याच्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. असे महात्मे त्यांचा देह महाराज म्हणतात पवित्र होतो, वाणी पुण्यवान होते. अशा प्रकारचे की जो अखंड नामाचा उच्चार करतो, म्हणजे नामाचं चिंतन करतो. आणि मग असे जे महात्मे आहेत, अशा महात्म्याचं चिंतन आपण जर केलं तर आपल्या ठिकाणचंही पाप निघून जातं, आपल्या ठिकाणचे दोष सुद्धा जळून जातात. आणि असे जे महात्मे आहेत, असा परमार्थ करून असे महात्मे देवाला आवडतात. असे महात्मे देवाला आवडते. देव म्हणून तुम्हाला असेच महात्मे आवडतात, कारण देवाला भक्ताशिवाय दुसरं काही आवडत नाही. ते भक्त असे लागतात की अखंड परमात्म्याचे चिंतन, परमात्म्याचे झालेले असते. देवाला माहिती आहे की ते माझे झालेले, तर मी बी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून धावत चालती मागे मागे, त्याच्या मागे पुढे, अशा प्रकारचं ते असतात अशा भक्ताच्या. आणि असे जे भक्त असतात, अशा भक्ताला काय करायचं राहिलेलं नसतं, ते केवळ आपल्याकरता आलेले असते. अखंड भगवंताचं नाम त्यांच्या मुखात असतं, भगवंताचं चिंतन असतं, म्हणून त्याला दुसरं काही इथं येऊन वेगळं करायचं राहिलेलं नाही. असे भक्त जे असतात ते भक्त म्हणजे अखंड, की जिथं अंतकरणात त्यांच्या देव प्रगट झालेला आहे. तो जरी गुप्त रूपाने असला तरी तो त्याच्या अंतकरणात अखंड असतो, कारण अखंड चिंतन विठोबाचे अखंड आणि त्यांच्या मुखातून त्या भगवंताचं नाम. आणि तो भक्त असा त्रिवेणी संगम तिथं झालेला असतो. म्हणून असा देव भक्ताचा आणि नामाचा संगम तिथं झालेला असतो.
आणि तेथे ओघनाम त्रिवेणीचा असा त्रिवेणी संगम तिथं झालेला असतो. म्हणून अशा महात्म्याचं चिंतन जरी केलं तर आपल्या ठिकाणचे दोष सगळे जळून जातात. म्हणून महात्म्याचं चिंतन करणं आवश्यक असतं. विठाला 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. महाराज म्हणतात की तो देह पवित्र आहे. जे अखंड नामाचं चिंतन करतात त्याची वाणी पुण्यवान आहे, त्याचा देह पवित्र आहे. थोडस आपण थोडं विचारान जाऊ. आपला थोडासा आपल्या ठिकाणी थोडासा विचार करण्याची बुद्धी जर असली तर आपणही विचार करून पाहतो की देह पवित्र होतो म्हणतात महाराज. ठीक आहे, भगवान नामानं देह पवित्र होतो महाराज म्हणतात, पण भगवान नामाने देह पवित्र होतो असं काही कधी काही ऐकलं नाही, कधी काही पाहिलं नाही. महाराज तुम्ही म्हणता भगवान नामाने देह पवित्र होतो. अहो, भगवंताच्या नामानं पाप जळत असतं. काय होत असतं? भगवंताच्या नामाने काय होतं? पाप जळत. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. पाप होत, आपलं पाप जळत आणि पुण्य होत. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम, घेता नाम, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. भगवंताचं नाम घेतल्यावर पाप जळत हे असं ऐकलं, पण देह पवित्र होतो असं कुठं ऐकलं का? हे अभंगात आहे महाराज म्हणतात. पण सतत सतत जर म्हणलं तर भगवंताच्या नामानं पाप जळत, पाप जळत पुण्य होत. काय होतं? पुण्य होतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, किंवा हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. पुण्य होतं भगवंताच्या नामाने, पाप जळतं पुण्य होतं. पण महाराज तुम्ही म्हणायला देह पवित्र होतो. देह पवित्र होतो, बरं देह पवित्र होतो म्हणा, तो देह पवित्र होतो तरी कसा? देह आहे का बरं पवित्र व्हायला? असला तर होईल, नसला तर याला कसं जरी पवित्र करायचं काम केलं तर हे पवित्र आहे का? नाही. याच्यासारखी अपवित्र वस्तू जगात नाही कोणती. बरं तुकाराम महाराजच सांगते, त्याच्या म्हणण्यानुसारच आपण बघ, आहे का नाही? नाही अपवित्र शरीराईचे, नाही अपवित्र शरीराईचे, अपवित्र शरीराईचे, नाही अपवित्र शरीराईचे. शरीर दुःखाचे गोठारे, दुःखाचे गोठारे, शरीर रोगाचे भांडारे, रोगाचे भांडारे, शरीर दुर्गंधीची पारे, दुर्गंधीचे पारे. नाही अपवित्र शरीराईचे, नाही अपवित्र शरीराईचे, नाही अपवित्र शरीराईचे, नाही अपवित्र आईचे. तुकाराम महाराज सांगतात की शरीरासारखं अपवित्र काहीच नाही, आहे का नाही? म्हणजे शरीर अपवित्र आहे. कशामुळे अपवित्र आहे? की शरीर विटाळापासून झालेलं. शरीर कशापासून झालेलं आहे? आपल्या आईच्या विटाळापासून झाले.
हे सगळं विटाळ म्हणजे आळल्याला विटाळ आहे. कोणता? पातळ विटाळ होता आईचा, तो घट झाला. हे विटाळापासून झालेलं शरीर आहे. शरीर विटाळाचे आळे, शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाच जाळे, माया मोह पाच जाळे, पतन शरीराच्या पुढे, पतन शरीराच्या पुढे, शरीर काळे व्यापिले, शरीर विटाळ उत्तम शरीर उत्तम शरीर शरीर का अपवित्र आहे? शरीर विटाळापासून झालेलं आहे. विटाळ पवित्र आहे का हो? अपवित्र विटाळापासून हे शरीर झालेलं आहे आणि म्हणून हे विटाळाच आहे. शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाच जाळे. शरीर विटाळाचं असल्यामुळं ते अपवित्र आहे. ते कसं पवित्र होईल? त्याला कसं काय पवित्र करावं बरं? हे सगळं जर पाहिलं या शरीरात तर काय आता वरून हे चमडी देवानी लावली म्हणून बरं आहे, नाही तर आत काय बघायसारखं आहे? वरून आपण चांगले इस्त्रीचे कपडे घातले, मस्त टोप्या रुमाल म्हणून जरा साजरं गोजरं दिसते, नाही तर आहे का साजरं? नाही. याकडे जर पाहिलं तर याच्यासारखी घाणेरडी वस्तू या जगात दिसते. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत आहे. नाशिवंत म्हणण्यापेक्षा म्हणजे हा विटाळाचा आहे, हा अपवित्र आहे. आणि आज आपल्याला हरिभक्त परायण वैकुंठवासी रघुनाथ महाराज आहे का नाही, रघुनाथराव किसनराव घाडगे, हरिभक्त परायण रघुनाथ महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त किंवा पुण्यतिथीनिमित्त आपण या अभंगाचं चिंतन करीत आहोत की या अभंगाने त्यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करत आहोत. तर त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्याला हे चिंतन सेवा ऐकायला मिळते की आपलं भाग्य आहे त्यांच्या कुटुंबांनी हे कार्यक्रम ठेवल्यामुळं की चिंतन ऐकता येतं. चिंतनातून त्यांच्या निमित्तानं आपल्याला काही ना काहीतरी इथं आता घेता येतं, ऐकता येतं, लक्षात घेता येतं. मनुष्य देह त्याच्या करताच. म्हणून हा देह किती जरी आपल्याला आपण विचार जर केला तर हा देह नाशवंत आहे, वाईट आहे, घाणेरडा आहे. याच्यासारखी वस्तू अपवित्र कोणती नाही. पण परमार्थाकरता हे उत्तम चांगलं आहे. शरीर उत्तम चांगले म्हणून, पण चांगलं आहे म्हणून याच्यात रमू नये, आहे का नाही. वाईट आहे म्हणून याचा त्यागही करू नये. त्यागावे ना भोगावे, मध्यभागी वेगावे विभागावे. म्हणजे चांगलं आहे म्हणून याच्यात असं काही रमण्यासारखं नाही, म्हणून रमू तर नाहीच. लक्षात घेतलं पाहिजे. कधीही देहाचा
काय केलं पाहिजे, तिरस्कार वाटलं पाहिजे. म्हणजे कशाच्या बाबतीत, हा त्याच्या बाबतीत मोह होऊ नये, त्याला माझं म्हणू नये, त्याला मी म्हणू नये, त्याला खरंही म्हणू नये, कारण तो माझा नाही, मी नाही, खरा नाही, हे ध्यानात घेतलं पाहिजे. पण आपल्याला इतका देह अपवित्र आहे तरी बी माझा वाटतो, मी वाटतो, खरा वाटतो. किती अहंकार घेतो या देहाचा. आणि या देहाचा अहंकार घेतल्यामुळं देहाचा अहंकार म्हणजे चांगला नाही. अहंकारच पुढे दुःखाला घालीत असतो. विठाला शरीर अपवित्र आहे, विटाळाच आहे. आणि विटाळाचं शरीर असल्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे. लय कोणी याला ते सवळ्यात गुंडाळून फिरत असलं ना, तरी म्हणत असलं सारखा बाजूला मी आलो सवळ्यातून, ते इटाळ घेऊन आलोय. त्याला म्हणायचं नाही सावळ्यात, तू सावळ्यात काहीच करू नको, फक्त भगवंताची भक्ती करीत असला तर सांग तू सवळ्यातच आहेस. पण भक्ती करीत नसन, उगाच सवळे गुंडाळून जर हार हार करीत असेल ते म्हणजे काय टायमाला किंवा पैशासाठी जर करीत असेल तर ते नाही, त्याला कळालंच नाही. म्हणून हे शरीर विटाळाचं आहे. म्हणून याला जन्मलं की 10 दिवस विटाळा असतो. जन्माल्या 10 दिवस विटाळा असतो. आणि हे मेल याचा नाश झाला की पुन्हा 10 दिवस विटाळा, पुन्हा 10 दिवस विटाळा. नेसता भावकीलाच का, जे मातीला जाते त्याला सुद्धा इतकं वाईट. किती नुसत्या भावकीलाच नाही, जे मातीला जाते त्याला सुद्धा विटाळ. त्याला घरी गेल्यावर कपड्या सगळं आंघोळ करावं लागतं. कशामुळं, हे इतकं अपवित्र आहे. आणि मधात मग म्हणले कशाला विटाळ पाळायचं, सुरुवातीचे 10 दिवस पाळला ना, आता नंतर 10 दिवस मधात डॅश डॅश सगळा विठाळाचाच. विठाला विठाला मग एवढा वाईट देह याच्यात रमण्यासारखं आहे का काही नाही. याला